गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर एक्सरसाइज मधले जे 16 पर्यंत आपण न्यूमरिकल पाहिले होते, तर त्या समोरचे जे न्यूमरिकल आहेत तर ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा जो नेक्स्ट न्यूमरिकल आहे तर तो आहे फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ अ गॅस ॲट एसटीपी गिवन स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हे न्यूमरिकल आहे. तर हे न्यूमरिकल आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बघा फाइंड कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. कायनेटिक एनर्जी की ज्या वेळेस त्या गॅसचं जे व्हॉल्यूम आहे तर ते 5 लिटर आहे आणि जे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे तर ते 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, तर सर्वात अगोदर आपण गिवन डाटा घेणार आहोत. बघा गिवन डाटा व्हॉल्यूम दिलेला आहे आपला. व्हॉल्यूम किती आहे? व्हॉल्यूम आहे 10⁻. बघा व्हॉल्यूम आहे 5 लिटर. व्हॉल्यूम आहे 5 लिटर. ठीक आहे, तर मग या लिटरला सर्वात अगोदर कन्वर्ट कशामध्ये करायचं तर बघा मीटर क्यूब मध्ये. तर काय होईल? 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ओके, हे झालं व्हॉल्यूम. ठीक आहे, त्यानंतर त्यामध्ये दिलेलं आहे पुन्हा प्रेशर. ओके, प्रेशर आहे 1.013 इंटू 10⁵ 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हा गिवन डाटा आहे. पुन्हा बघा आपल्याला जे फाइंड करायचं आहे तर ती फाइंड करायची आहे कायनेटिक एनर्जी. काय फाइंड करायची आपल्याला? कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. तर बघा सोल्युशन. तर सोल्युशन मध्ये फॉर्म्युला आहे वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/2 PV. काय आहे? 3/2 P इंटू V. ओके, तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू बिकम्स 3/2 प्रेशर किती आहे? 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा आजचं जे होमवर्क राहील तर ते होमवर्क फक्त जे कॅल्क्युलेशन्स आहे तर ते कॅल्क्युलेशन्सच तुम्हाला करावे लागतील. बाकी जे फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या सर्व मी पुट करून देईल तुम्हाला. तुम्हाला फक्त काय फाइंड करायचे आहेत आजच्या होमवर्क ॲज अ होमवर्क म्हणून फक्त कॅल्क्युलेशन्स. ओके, बाय युझिंग लॉग टेबल. ठीक आहे, तर अशा प्रकारे झालं. इथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय आहे? कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/2 P इंटू V. ओके, प्रेशरची व्हॅल्यू टाकली 1.013 इंटू 10⁵ आणि व्हॉल्यूम किती आहे? 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ओके, सिम्प्लिफाय करा हे अगोदर. तर कशा प्रकारे येईल? तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/2 इंटू 1.013 इंटू 10⁵ प्लस -3 दॅट इज 2. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय करा पुन्हा. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 3/2 इंटू यामध्ये ऍडजस्ट करा हे, तर काय येईल? 101.3. ओके, 2 ने डिवाइड होतो का? नाही होत, याला 2 करून टाका, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, हे सॉल्व्ह करा आणि आन्सर तुम्हाला मिळून जाईल. एनर्जी आहे, एनर्जी कशामध्ये मिळेल तुम्हाला? जूलमध्ये. कशामध्ये मिळेल एनर्जी तुम्हाला? जूलमध्ये. ओके, नाउ दिस इज प्रॉब्लेम नंबर 16. दिस इज प्रॉब्लेम नंबर 16. ओके, नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम नंबर 17. नाउ बिफोर इरेजिंग दिस प्रॉब्लेम राइट डाउन. करू इरेज. ओके, पहा नोट्स जर तुमच्यात सर्व रेडी असतील तर व्यवस्थित फायनली सर्व जे फॉर्म्युले आहेत तर ते एका पेजवर लिहून काढायचे आणि त्यावरून काय करायचे? न्यूमरिकल हे सॉल्व्ह करायचे. ओके, नाउ प्रॉब्लेम नंबर 17. तर बघा 17 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे? तर कॅल्क्युलेट द एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल, पर केजी अँड पर मॉलिक्यूल. आपल्याला इथं ज्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत तर त्या आता 3 व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. बघा कायनेटिक एनर्जी, मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी, एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल, पर किलोग्रॅम अँड पर मॉलिक्यूल. काय फाइंड करायची आपल्याला? एव्हरेज कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. तर कोणासाठी? तर ऑफ ऑक्सिजन ॲट 127 डिग्री सेल्सिअस. ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूल आहे 127 डिग्री सेल्सिअस वर. गिवन दॅट मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. जे मॉलिक्युलर वेट आहे ऑक्सिजनचं तर ते आहे 32 ग्रॅम. ओके,
and R is 8.31 joule per mole Kelvin. Okay, and Avogadro's number आहे is 6.02 into 10⁻23 molecules per mole. हा काय आहेत Avogadro's नंबर आहेत. 3 व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायचे आहेत. सर्व फॉर्म्युले मी तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहून देतो, व्हॅल्यू पण पुटअप करून देतो आणि कशा प्रकारे सॉल्व करतात ते पण सांगतो. तुम्ही फक्त काय करायचे, कॅल्क्युलेशन्स करायचे. ओके, तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 17. ओके, एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी. अगोदर आपण गिवन डाटा लिहून घेऊ. गिवन डाटा काय काय आहे बघा. गिवन डाटा मध्ये जी पहिली व्हॅल्यू आहे तर ती आहे टेम्परेचरची. टेम्परेचर आहे 127 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 127 डिग्री सेल्सिअस. ओके, दॅट इज 127 प्लस 273 दॅट इज इक्वल टू नियर अबाउट इट इज 400 केल्विन, राइट. सेकंड व्हॅल्यू इज गिवन R. ओके, R, and before that the molecular weight of the oxygen is 32 gram. Okay, molecular weight that is m equal to 32 gram, that is 32 into 10⁻³ kilogram. Okay, finally R is given. R is that 6.02 into 10⁻23, 6.02 into 10⁻23. ओके, तर ह्या सर्व काय आहेत, व्हॅल्यू आहेत मॉलिक्युल्स पर मोल, मॉलिक्युल्स पर मोल. ठीक आहे, तर तुम्हाला इथं फाइंड काय करायचं आहे पहा. टू फाइंड मध्ये लिहायचं. टू फाइंड बघा आता एक एक काय काय फाइंड करायचं आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर इथं 3 गोष्टी तुम्हाला अशा फाइंड करायच्या आहेत की कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. ओके, कायनेटिक एनर्जी पर केल्विन मोल. त्यानंतर सेकंड आहे कायनेटिक एनर्जी पर केजी. ओके, कायनेटिक एनर्जी पर केजी. ओके, अँड थर्ड इज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. थर्ड इज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या ज्या 3 आहेत तर ह्या काय करायच्या तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे, तर सोल्युशन बघा. तर 3 फॉर्म्युले तुम्हाला सांगतो. तिन्ही फॉर्म्युले तुमच्या बुकमध्ये आहेत. ओके, तुम्ही ज्यावेळेस रिवाइज करसाल तर त्यावेळेस पण तुम्हाला ते 3ही फॉर्म्युले इझिली मिळून जातील. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आहे कायनेटिक एनर्जी पर केल्विन मोल. ओके, पहिला काय आहे कायनेटिक एनर्जी पर केल्विन मोल. तर याचा बघा फॉर्म्युला आहे 3/2. बघा याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 3/2 RT, 3/2 RT इंटू 10⁻³ ओके. सेकंड काय आहे कायनेटिक एनर्जी पर आय थिंक केजी इज इक्वल टू, याचा जो फॉर्म्युला आहे तर याचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे बघा 3/2 RT अपॉन m0, 3/2 RT अपॉन m0 इंटू 10⁻³ ओके. and finally third is kinetic energy per molecule. ओके, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो बघा पुन्हा 3/2 RT अपॉन Ne, 3/2 RT अपॉन Ne. ठीक आहे, ह्या सर्व व्हॅल्यू आहेत का आपल्याकडे, आहेत बहुतेक. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये सर्व ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या पुट करा, तुम्हाला आन्सर हे मिळून जाईल. बघा 3/2 RT, तर 3/2 R किती आहे 8. बघा R किती आहे, R आहे पहा इथं आपले थोडीशी एक मिस्टेक झाली. गिवन डाटामध्ये R नाही आहे. हा हे काय आहे नंबर, ॲव्होगाड्रोस नंबर आहे हा, आणि R ची व्हॅल्यू आहे बघा 8.31. ओके, किती आहे 8.31. ओके, 8.31 जूल पर मोल केल्विन, जूल पर मोल केल्विन. ओके, एवढं लिहून घ्यायचा. बघा कायनेटिक एनर्जी पर केल्विन मोल इक्वल टू 3/2 RT इंटू 10⁻³. तर
8.31 इंटू टेम्परेचर आहे 400 केल्विन इंटू 10⁻³ ठीक आहे. तर 3/2 इंटू 8.31 इंटू 4 3/2 इंटू 8.31 इंटू 4 इंटू 10⁵ ओके, that is 6 into 8.31 into 10⁵. this is our final answer. ओके, त्यानंतर सेकंड इज ते कॅल्क्युलेशन करून घेसाल. 3/2 इंटू 8.31 इंटू 400 डिवायडेड बाय 32 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ ओके, and finally is 3/2 RT upon NA, that is 3/2 into R is 8.31 into 400 divided by 6.021 into 10⁻23 ओके. हे कॅल्क्युलेशन करून घ्या, हे तुम्हाला तीनही व्हॅल्यू मिळून जातील ठीक आहे, बाय युजिंग लॉग टेबल. ओके, झालं इथपर्यंत. बघा प्रॉब्लेम नंबर 17 इज क्लोज्ड. In this way we can solve the problem number 17. It is very easy problem. ओके, फक्त इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर तुम्हाला फक्त जे फॉर्म्युले आहेत तर ते फॉर्म्युले व्यवस्थितरित्या जर सर्व तुम्हाला माहिती असले तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येतात. फक्त इम्पॉर्टंट काय करायचं की सरळ आहेत हे फॉर्म्युले, एक पेज घ्यायचा आणि त्या पेजवर स्टार्टिंग पासून तर फायनल पर्यंत जेवढे फॉर्म्युले आलेले आहेत तर ते 1 बाय 1 सर्व लिहून घ्यायचे. इथं ज्या गोष्टी विचारलेल्या आहेत ते फॉर्म्युले इथं पुट करायचे आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची की जे न्यूमरिकलमध्ये दिलेल्या असतील त्या ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. हे करतो मी आता इरेज. 16, 17 राईट. 16, 17, 18 and 19 पर्यंत आज आपण सॉल्व्ह करू. बघा प्रॉब्लेम नंबर 18 काय म्हणतो, तर मी तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू म्हणून एक सेंड करून देईल ठीक आहे, त्यामध्ये सर्व न्यूमरिकल्स असतील हे आपले. तर फॉर्म्युला बघा काय आहे, काय न्यूमरिकल. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 cm² when it is maintained at 227 degrees Celsius ठीक आहे. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड, दॅट इज आपल्याला यामध्ये सरळ क्यू फाइंड करावा लागतो. इन 1 minute टाइम दिलेला आहे बाय अ ब्लॅक बॉडी ही ब्लॅक बॉडी आहे. ऑफ सरफेस एरिया दिलेला 100 cm² वेन इट इज मेंटेन ॲट 227 डिग्री सेल्सिअस ठीक आहे. तर टेम्परेचर दिलेलं आहे पुन्हा. तर बघा आता हे कशा प्रकारे सॉल्व्ह करू आपण. तर सर्वात अगोदर गिवन डाटा लिहून घेऊ या प्रॉब्लेमचा. तर बघा गिवन डाटामध्ये सर्वात अगोदर एरिया दिलेला आहे तर तो आहे 100 cm². ओके, दॅट इज 100 इंटू 10⁻⁻⁴ मीटर². दॅट इज 1 इंटू 10⁻⁻². डिरेक्टली काय लिहू शकतो आपण 10⁻⁻² मीटर². ओके, त्यानंतर टाइम दिलेला आहे, टाइम किती आहे 1 minute. ओके राईट, 1 minute आहे ना. हां, तर टाइम आहे 1 minute, दॅट इज स्टँडर्ड 60 सेकंद. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे बघा, टेम्परेचर दिलेलं आहे 227 डिग्री सेल्सिअस. 227 डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल टू 227 प्लस 273 डिग्री सेल्सिअस केल्विन इक्वल टू किती येते 500 केल्विन ठीक आहे. ओके, आणि त्यानंतर आणखी काही दिलेलं आहे काय मध्ये, तर पहा
या प्रॉब्लेममध्ये एक मिस्टेक अशी आहे की यामध्ये जो सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट आहे तर तो दिलेला नाही आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁸. 5.67 इंटू 10⁻⁸. ओके, ही व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्यायची, पुट करून घ्यायची. बुकमध्ये थोडीफार मिस्टेक आहे. जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन पॉवर 4. जूल पर मीटर स्क्वेअर केल्विन पॉवर 4. ओके, अँड सेकंद इन सेकंद. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी काय आहेत, गिवन आहेत. ओके, तर सोल्युशन फाइंड काय करायचं आपल्याला, क्यू फाइंड करायचं आहे. ठीक आहे, हे टू फाइंड आहे. ह्या सर्व इथं गिवन डाटा आहे. तर सोल्युशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की स्टीफन कॉन्स्टंट, ओके, किंवा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ नंतर जो लॉ आलेला आहे तर त्यामध्ये डायरेक्ट असं सांगितलेलं आहे की एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू 4th पावर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ओके, दॅट इज क्यू अपॉन ए इंटू टी इक्वल टू काय आहे, सिग्मा टी पॉवर 4. काय आहे, सिग्मा टी पॉवर 4 आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, इथं क्यू फाइंड करायचं आहे. हेन्स क्यू इक्वल टू सिग्मा ए टी पॉवर 4 इंटू टी. ठीक आहे, सिग्मा किती आहे, 5.67 इंटू 10⁻⁸ इंटू एरिया आहे 10⁻². टेम्परेचर आहे 500 केल्विन, त्याचा पॉवर 4 आणि टाईम आहे 60 सेकंद. ठीक आहे, बघा कशा प्रकारे सिम्प्लिफाय करता येईल. 5.67 500 टू द पॉवर 4 60 इंटू 10⁻⁻10. ठीक आहे, एवढी एनर्जी बाहेर निघेल. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि फाइंड करायचं. एनर्जी कशामध्ये येईल, क्यू आहे, हीट आहे, कशामध्ये येईल, जूलमध्ये. कशामध्ये, जूलमध्ये. कॅल्क्युलेशन करून घ्याल. ओके, तर जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू नियर अबाउट येईल 2126.25 जूल. ओके, यस, झालं लिहून. त्यानंतर बघू आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम अ होल इन इलेक्ट्रिक फर्नास ॲट द रेट ऑफ 20 वॅट व्हेन द टेम्परेचर ऑफ द फर्नास इज 7 डिग्री सेल्सियस. व्हॉट इज द एरिया ऑफ द होल. टेक स्टीफन कॉन्स्टंट इज 5.7 इंटू 10⁻⁸ जूल पर सेकंड मीटर स्क्वेअर केल्विन पॉवर 4. ओके, तर बघा एक इलेक्ट्रिक फर्नास आहे, एक इलेक्ट्रिक फर्नास आहे. ठीक आहे, आणि या इलेक्ट्रिक फर्नासमध्ये एक कॉईल वगैरे असतो आणि याला ज्यावेळेस तुम्ही काय पुट करता, याला ज्यावेळेस तुम्ही एनर्जी देता, इलेक्ट्रिक एनर्जी देता, तर त्यावेळेस हा जो आतमधला रॉड आहे तर हा हीट होतो आणि याला एक छिद्र पाडलेला आहे. ठीक आहे, तर या छिद्रामधून किती एक कॉन्स्टंट वॅट असलेली पॉवर बाहेर पडून राहिली. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे की या होलचा एरिया किती आहे. बघा तुम्हाला एक समजून राहिलं की हा जर अशा प्रकारची ही कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर आहे, दिस ॲक्ट्स ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी हॅव्हिंग स्मॉल होल. ओके, विच इमिटेड रेडिएशन. ठीक आहे, तर ही ब्लॅक बॉडी आहे. तर बघा यामध्ये काय विचारलेलं आहे, गिवन काय काय आहे. तर बघा रेट ऑफ इमिटिंग हीट एनर्जी. ओके, त्या छिद्रामधून काय बाहेर पडत आहे, हीट एनर्जी, दॅट इज dQ/dt. इमिट होऊन राहिली किती, 20 वॅट. ओके, दॅट इज रेट ऑफ इमिटिंग हीट एनर्जी, दॅट इज dQ/dt. कंटिन्युअसली काय होऊन राहिली, इमिट होऊन राहिली. त्यानंतर टेम्परेचर आहे 7 to 7 डिग्री सेल्सियस. ओके, 7 to 7 डिग्री सेल्सियस, दॅट इज 1000 केल्विन. ठीक आहे,
त्यानंतर आणखी काय गिवन आहे यामध्ये, सिग्मा आहे, किती आहे सिग्मा, 5.7 की 5.68 असा काहीतरी घेऊन घ्यायचा, इंटू 10⁻⁻8 जूल पर मोल केल्विन पॉवर 4 सेकंद. ठीक आहे, ओके. जूल पर मीटर स्क्वेअर, सॉरी याचं युनिट जूल पर मीटर स्क्वेअर बघा, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद केल्विन पॉवर 4. ओके, ठीक आहे. आपल्याला इथं काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ दिस होल आपल्याला इथं फाइंड करायचा आहे. ठीक आहे, काय फाइंड करायचं आपल्याला इथं, एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे, पहा, दिस बॉडी इज नॉट अ परफेक्टली ब्लॅक बॉडी बट बिहेव लाइक अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, सो सोल्यूशन इज, वी नो दैट dq by dt और आपण कशा प्रकारे लिहू शकतो पहा, q/at इक्वल टू सिग्मा t पॉवर 4 इक्वल टू सिग्मा इंटू टी पॉवर 4 आपण मागच्याच फॉर्म्युल्यामध्ये घेतलेला आहे. ओके, बट इथं काय आहे, dq by dt आहे, इथं काय आहे, dq by dt दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, dq by dt इंटू 1 काय आहे इथं, हा एरिया इक्वल टू, इथं काय येईल मग, ही जी बॉडी आहे तर ही बॉडी कशी आहे, नॉट अ परफेक्टली ब्लॅक बॉडी बट बिहेव लाईक अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो हिअर ई कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज ॲडेड. ठीक आहे, इक्वल टू ई इंटू सिग्मा ए टी पॉवर 4. ओके, dq by dt 1/a. ठीक आहे, इक्वल टू ई इंटू सिग्मा टी पॉवर 4. ओके, नाउ दिस बॉडी इज ॲक्ट्स ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, सो ई इक्वल टू 1. इथं फाइंड करायचं आपल्याला ए. ठीक आहे, ए इक्वल टू काय येईल मग बघा, आता हे सर्व व्हॅल्यू इकडे घेऊन या, dq by dt इंटू 1/e, इथं 1 आहे, सिग्मा इंटू टी पॉवर 4. ठीक आहे, ए इंटू dq by dt किती आहे, 21 सिग्मा किती आहे, 5.68 इंटू 10⁻⁻8 टी पॉवर 4 दॅट इज 1000 पॉवर 4. ठीक आहे, तर हे सर्व कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला काय मिळेल, एरिया मिळेल मीटर स्क्वेअरमध्ये. तो एरिया कशाचा असेल की हे जे होल आहे तर या होलचा सरफेस एरिया असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 4 प्रॉब्लेम इथं सॉल्व केले. ठीक आहे, आजचं होमवर्क एवढंच आहे की तुम्ही हे सर्व रिमेनिंग कॅल्क्युलेशन बायझिंग लॉग टेबल कम्प्लीट करा. यानंतर जे राहिलेले 5 न्यूमेरिकल एक्झरसाइजमधले ते आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.